डिसेंबर 2025 मध्ये सिडकोनं नवी मुंबईमध्ये 19,000हून अधिक घरांसाठी जाहिरात काढली होती। या योजनेमध्ये ज्या घरांच्या किमती होत्या त्या अवास्तव होत्या। प्रायव्हेट बिल्डरचे जे रेट आहेत त्यापेक्षा ही सिडकोची घरं ही अधिक महाग होती। सर्व बाजूने टीकेची झोड उठल्यानंतर सिडकोनं घरांच्या किमती या 10% कमी केल्या। यानंतर वारंवार या अर्जांना मुदतवाढ देण्यात आली आणि मार्च 2026 पर्यंत अर्जदारांना अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात आली होती। आणि आता जुलै 2026 आलाय, म्हणजे जवळपास ही जाहिरात काढून 6 महिन्याहून अधिकचा काळ लोटून गेलाय आणि अजूनही सिडकोनं ही लॉटरी जाहीर केलेली नाहीये। या लॉटरीसाठी जी अनामत रक्कम भरलेली आहे लोकांनी ती 75,000 रुपयांपासून ते 1.5 लाखांपर्यंत आहे आणि गेल्या 6 महिन्यांपासून सिडकोच्या अकाउंटमध्ये हे 75,000 रुपये हे 1.5 लाख रुपये लोकांचे पडलेले आहेत आणि असे कोट्यवधी म्हणजे हजारो लोकांनी फॉर्म भरले होते, तर कोट्यवधी रुपये सिडको गेल्या 6 महिन्यांपासून बँकेमध्ये ठेवतीये आणि त्याचं व्याज देखील खातीये। इतके टीकाकार सिडकोवरती टीका करतायत आणि अर्जदार तर इतके हतबल झालेत, इतक्या मुसळधार पावसामध्ये जाऊन लोक सिडकोच्या ऑफिसच्या फेऱ्या मारतायत, पण तरी देखील त्यांना ह्या लॉटरी संदर्भात कोणतीही ठोस माहिती देण्यात येत नाहीये। आता नेमकी सिडकोची ही लॉटरी कधी निघणार आहे? कोर्टामध्ये जर ही केस गेलेली आहे तर ही केस पूर्णपणे नील होईपर्यंत ही लॉटरी निघणारच नाहीये का, असे अनेक प्रश्न अर्जदारांना पडलेले आहेत। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिकही करा। सिडकोनं 2024 मध्ये माझे पसंतीचे होम या योजनेअंतर्गत नवी मुंबईमध्ये 26,000हून अधिक घरांसाठी जाहिरात काढली होती। यामध्ये नवी मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी ही घरं होती। वाशी, खांदेश्वर, खारघर, उल्वे, तळोजा अशा भागामध्ये ही घरं विखुरलेली होती। मात्र या योजनेअंतर्गत ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते त्यावेळी उत्पन्नाची मर्यादा पाळली न गेल्यामुळे मोठी तफावत आढळली आणि काही अर्जदारांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले। या योजनेला अपेक्षित प्रतिसाद सुद्धा मिळाला होता, मात्र जो उत्पन्न गट होता आणि घरांच्या किमती होत्या यामध्ये मोठी तफावत होती आणि यामुळे काही अर्जदारांनी कोर्टामध्ये केस केली। आता कोर्टामध्ये जेव्हा ही केस गेली तेव्हा माझे पसंतीचे होम या योजनेला तात्काळ रद्द करा असे आदेश कोर्टाने दिले। ज्या अर्जदारांना तुम्ही वितरण पत्र दिलेलं असेल तर ते देखील मागे घ्या असं सुद्धा कोर्टानं म्हटलं होतं। आता नेमकं झालंय काय, तर वाशीमध्ये जे 322 चौरस फुटांचं घर होतं त्या घरांची किंमत 88 लाखांच्या घरात होती आणि जे उत्पन्न गट असतात की ईडब्ल्यूएस ज्यांचं उत्पन्न 6 लाखांच्या आत आहे आणि LIG ज्यांचं उत्पन्न 6 लाखांच्या वर आहे, अशा सिडकोच्या घरांच्या कॅटेगरीज असतात। मात्र ह्या योजनेला जे LIG उत्पन्न गट आहे त्या 6 लाखांची जी मर्यादा होती तीच काढून टाकण्यात होती आणि जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी घरं असतात की ज्या लोकांचं ईडब्ल्यूएस मध्ये जे फॉर्म भरतायत ज्यांचं उत्पन्न 6 लाखांच्या आत आहे, तर अशा लोकांसाठी ही सेम घरं आणि जे LIG मधून जे फॉर्म भरणार होते म्हणजे ज्यांचं उत्पन्न 6 लाखांच्या वर त्यांची मर्यादा हवी तर त्यांना देखील ईडब्ल्यूएस मध्ये अर्ज करता येत होता, अशी त्यावेळेला योजनेमध्ये तरतूद होती। यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं सिडकोवरती ताशेरे ओढले होते। तुम्ही जो माणूस तासाला 6 लाख रुपये कमवतोय आणि जो माणूस वर्षाला 6 लाख रुपये कमवतोय यांना तुम्ही एकाच रेस मध्ये आणून ठेवलंय, त्यामुळे तुम्ही ह्या योजनेला तात्काळ स्थगिती द्या असे आदेश त्यांनी दिलेत। आता कोर्टामध्ये ही केस सुरू आहे आणि आता याचा निकाल काय लागतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र कोर्टाचे जे काही आदेश होते ते 2024 मध्ये जे माझे पसंतीचे होम 26,000 घरांसाठी जी योजना होती त्या योजनेसाठी होते। आता जी 19,000 घरांसाठी जी लॉटरी निघाली होती त्यामध्ये अशी कोणतीही अट नव्हती, कारण हव्या त्या सुधारणा सिडकोनं केल्या होत्या असा दावा देखील करण्यात येतोय। आता जेव्हा लोक वारंवार सिडकोला फोन करतायत, सिडकोच्या ऑफिसमध्ये जाऊन फेऱ्या मारतायत, तेव्हा आम्ही लवकरच ही लॉटरी काढू असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। अनेक पत्रकार आहेत, आम्ही देखील त्याचा फॉलोअप घेतो, मात्र लवकरच लॉटरी काढू, आमची लॉटरी काढण्याची सगळी तयारी पूर्ण आहे। फक्त सरकारनं आम्हाला जर तारीख दिली, आम्हाला जर परमिशन दिली तर आम्ही ही योजना जाहीर करू, ही आमची लॉटरी काढायची। आता ज्या लोकांनी या योजनेसाठी अर्ज केलाय ते हतबल झालेले आहेत, कारण गेल्या 6 महिन्यांपासून त्यांचे हजारो रुपये सिडकोकडे अडकून पडलेले आहेत।
गोरगरीब लोकांना जे अल्प उत्पन्न गटात आहेत किंवा LIG मध्ये जरी असतील त्यांना 75,000 रुपये जमा करणं अवघड होतं. तरी देखील त्यांनी पोटाला चिमटा काढून त्यांच्या अनेक वर्षांची सेव्हिंग, कोणी सोनं गहाण ठेवून, कोणी कर्ज काढून ही अनामत रक्कम जमा केली. आणि फॉर्म भरण्यासाठी जी 360 रुपयांची अमाऊंट होती ती वेगळीच. तिथं परत येणार नाही. मात्र हे 75,000 रुपये आमचे कधी मिळतील असा सवाल आता सिडकोचे हे अर्जदार करतात. कारण तुम्हाला जर लॉटरीच काढायची नाहीये तर आधी आमचे पैसे परत करा, मग तुमचे जे काही कोर्टाचे डिसिजन्स आहेत, कोर्टामध्ये केस सुरू आहे ते बघा, असं अनेक जण म्हणतात. आता सिडको ही मोठी गृहनिर्माण संस्था आहे. राज्य सरकारच्या अखात्यारीतीत ती येते. पण राज्य सरकारचा एकही मंत्री विधानसभेमध्ये यावर बोलत नाहीये. आता विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये तारीख मिळावी अशी शक्यता आहे. मात्र अजूनही कोणती नेमकी तारीख आहे ही जाहीर झालेली नाहीये. ज्या वेळेला सिडकोची किंवा म्हाडाची लॉटरी येते तेव्हा आम्हीच यासाठी व्हिडिओ बनवतो, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आवाहन करतो. स्वस्तामध्ये तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला मिळेल असं आम्ही तुम्हाला ते सांगतो. मात्र जेव्हा ही लॉटरी रखडलेली आहे, अनेक अर्जदार हतबल आहेत, तर त्या संदर्भात आवाज उठवणं सुद्धा महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही देखील सिडकोला ट्विटर हँडल आहे किंवा सिडकोचं ऑफिस आहे आणि सिडकोचा जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यामार्फत हवा तसा आवाज उठवा, हवा तसा संपर्क तुम्ही साधू शकता. बाकी तुम्हाला ह्या लॉटरी संदर्भातले काही अपडेट्स हवे असतील तर आत्ताच मला फॉलो करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून प्रश्न सुद्धा नक्की विचारा. नमस्कार.